कृष्णा, तुम्ही जो आत्ता मुद्दा सांगता त्याच्यावरून मला एक आठवलं. मागच्याच सुनावणीमध्ये खरं तर या वाक्याची नंतर हेडलाईन सुद्धा झाली होती. ते म्हणजे अशा अपात्र होणाऱ्याला आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनवले असं कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं होतं. आणि अर्थातच ते खूपच वाक्य जे होतं अनेकांच्या जिव्हारी लागलेलं होतं. त्यामुळे हाच अपात्रतेचा मुद्दा आज चर्चेत येणार आहे, हे सगळ्यात महत्त्वाचं. त्यामुळे या दृष्टीनं काय नेमकी मांडणी या सगळ्यामध्ये होतीये, मला वाटतं ते बघणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे. त्याचप्रमाणे तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे शेड्यूल 10चा जो मुद्दा आहे तो सुद्धा चर्चेमध्ये येईल. आणखी काही वेगवेगळ्या राज्यांमध्ये अशा प्रकारच्या जर खटले झाले असतील, अर्थात त्याचा सुद्धा रेफरन्स यामध्ये देण्यात येईल. जसं की मागच्या वेळी सुद्धा कपिल सिब्बल यांनी यातल्याच काही मुद्द्यांचा रेफरन्स दिलेला होता आणि त्यावरून निवडणूक आयोगाच्या एकंदरीत कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले होते. सुप्रीम कोर्ट सुद्धा अत्यंत बारकाईने या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देत आहे. काही प्रश्न उत्तरं होत आहेत तिथे आणि कपिल सिब्बल पुन्हा एकदा सगळे नियम सांगतायत. घटना कशी तयार झाली, ही घटना अवैध नव्हती किंवा या सगळ्या संदर्भात जी चर्चा चालू आहे, तर मागच्या सुनावणीमध्ये काय काय झालं त्याचा एकदा आपण रॅपअप देऊया. काय आपल्याकडे या संदर्भातले तपशील आहेत कृष्णा? अनुपमा, तू म्हटल्याप्रमाणे केवळ ही जी सुनावणी सुरू आहे आणि जो काही निर्णय येईल त्याचे परिणाम जे आहेत ते दूरगामी असणार आहेत आणि संपूर्ण लोकशाही व्यवस्था आणि त्याचबरोबर पक्षांतर बंदी कायदा असेल किंवा वारंवार पक्षपुटी होत असतील त्या संदर्भात दूरगामी परिणाम करणारा हा निर्णय असेल. आणि तसं सुप्रीम कोर्टाने देखील टिप्पणी केली की भविष्यात याचे परिणाम खूप पाहायला मिळतील या आमच्या निर्णयाचे. त्यामुळं हा युक्तिवाद करताना कपिल सिब्बल यांनी अनेक इतर राज्यामधल्या केसेस ज्या आहेत त्या पाहायला घेतल्या. त्यामध्ये प्रामुख्यानं बोमई केसचा निकाल जो आहे त्याचा संदर्भ देण्यात आला. त्याचबरोबर जनता दल फूट जी 1994च्या दरम्यान झाली होती, जनता दल फुटीच्या संदर्भातला निर्णय हा जनता दल फुटीच्या संदर्भात जो संदर्भ आहे किंवा समाजवादी पक्षातली जी फूट आहे ती कशाप्रकारे या फुटीला म्हणजे शिवसेना फुटीला लागू होत नाही असं त्यांनी सांगितलं गेलं. आणि त्याचबरोबर की केरळमधल्या एका केसचा देखील त्यांनी संदर्भ दिला गेला. शिवसेनाची फूट ही वेगळी आहे, शिवसेनेची घटना ही वेगळी आहे. जनता पार्टीची जनता दलातली फूट असू दे किंवा समाजवादी फूट जी आहे ती याला तंतोतंत लागू पडत नाही. दोन्ही पक्षाच्या घटना वेगळ्या आहेत, परिस्थिती वेगळी आहे. अशा प्रकारचा युक्तिवाद त्यांनी त्यावेळी केलेला आहे. आणि त्याचबरोबर ज्या आमदारांना अपात्र करणं, तू म्हटलीस त्याप्रमाणे ज्या आमदारांना अपात्र करणं गरजेचं होतं त्यांनीच थेटपणे त्यांना मुख्यमंत्री केलं गेलं आणि हे असंवैधानिक होतं. संवैधानिक पद्धतीनं कुठलीही यामध्ये प्रोसिजर जी आहे ती केली गेली नाही. कारण तुम्ही म्हणताय त्या पद्धतीनं जर 2018ची घटना ही लोकशाही विरोधी आहे तर त्याच घटनेला अनुसरून त्याच घटनेचा आधार घेऊन त्याच घटनेचा लाभ जो आहे तो एकनाथ शिंदे यांनी घेतला. त्याचे आमदार झाले, त्यानंतर मंत्री झाले, त्यानंतर गटनेते झाले, त्यानंतर मुख्यमंत्री झाले आणि त्यानंतर तुम्ही कशी काय त्या घटनेला लोकशाही विरोधी आहे असं म्हणू शकता. आणि त्याचबरोबर या घटनेमध्ये कुठेही मुख्य नेतापद हे नाही आहे. अगदी 1999ची घटना असू दे, त्यानंतरच्या घटनादुरुस्त्या असू देत, 2018ची देखील घटनादुरुस्ती असू दे, त्यामध्ये देखील कुठंही मुख्य नेता पद हे शिवसेना पक्षामध्ये नाही आहे. केवळ पक्षप्रमुख आहे आणि शिवसेना पक्षप्रमुख जेव्हा होते तेव्हा शिवसेना पक्षप्रमुख होते. त्यामुळं मुख्य नेतेपद हे कसं काय दिलं गेलं आणि हे घटनाबाह्य आहे. अगदी मुख्यमंत्रीपद तर घटनाबाह्यरित्या त्यांना बसवण्यात आलंच. त्याचशिवाय हे मुख्य नेतेपद जे घटनाबाह्य आहे किंवा घटनेला धरून नाही आहे पक्षाच्या, अशा प्रकारचा मुद्दा देखील त्यांनी त्यावेळी उपस्थित केला गेला होता. परंतु यावेळी वारंवार केंद्रीय निवडणूक आयोगाच्या ज्या चुका दाखवत असताना देखील एक सुप्रीम कोर्टाने टिप्पणी केली होती की या ज्या घटनात्मक संस्था आहेत त्या आपल्या काम करता आहेत, त्यांना जास्त टार्गेट करण्यात अर्थ नाही, त्या आपल्या काम करतायत. अशा प्रकारचा एक मुद्दा, एक टिप्पणी जी आहे ती सुप्रीम कोर्टानं त्यावेळी मागच्याच वेळी उपस्थित केली होती.